भाऊ नमस्ते. शेतकरी मित्रांनो, आता आपल्या बरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील प्रगतशील शेतकरी वैभव भाऊ वाबळे आता आहे. आणि सांगायचं वैशिष्ट्य ते मागील एक 5-6 वर्षापासून हा जो आमचा सुरेगाव जो पट्टा आहे, या गावामध्ये किंवा त्याच्या आसपासची जी 2-3 गावं आहेत त्या गावांमध्ये सरासरी 2 ते 2.5 हजार पाकिट पिशव्या मला दरवर्षी ही नाथ संकेत हा कापूस वाण त्या परिसरात विकावा लागतो. त्याचं कारण असं, आमची जी रानं आहे क्षारयुक्त आणि जाड खोल, आपण ज्याला म्हणतो काळे रान, कपाशीचं काळं रान, कापूस या पिकाचं काळं रान आहे. तर ह्या रानामध्ये ही व्हरायटी त्या शिवारात बऱ्यापैकी तिथल्या स्थानिक परिस्थितीशी मिळती जुळती घेऊन अधिक उत्पादनाकडे वाटचाल केलेले बरेचसे प्रगतशील शेतकरी त्या शिवारात आपल्याला पाहावयास मिळतात. मग आता या नाथ संख्येचे समज गैरसमज काय आहे? हा जो वाण आहे हा खरोखर क्षारयुक्त चोपनयुक्त जे रानं आहे की ज्या रानामध्ये कापूस पिकाची समाधानकारक वाढ होत नाही, या रानांसाठी हे एक खरोखर वरदान आहे, दैवी वरदान आहे. मग या मागचं कारण काय? हा जो वाण आहे यामध्ये जंगली वनस्पतीचे काही गुणधर्म असल्यामुळे ते झाड मुळातच सशक्त आणि जोमदार वाढ त्या झाडाची आपल्याला पहिल्या दिवसापासून पाहायला मिळत असते. आणि मग जी लाडके रानं आहे, उदाहरणार्थ काही शेतकऱ्यांची कांदा पिकाची रानं असतात, त्या रानांमध्ये अतिरेक वाढ झालेली, खताचं जर व्यवस्थापन जर चुकीचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. म्हणून सांगतो, जर आपण नाथ संकेत हा जर वाण निवडला असेल तर काही गोष्टी आपल्याला आवर्जून या ठिकाणी त्याची दक्षता घ्यायची आहे किंवा त्या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत. मग यामध्ये पहिला मुद्दा कोणता? लागवडीचं अंतर. संकेत वाण जर तुम्ही निवडलेला असेल तर हा वाण आपल्याला 5x2 किंवा 5x2.5, 6x1.5 किंवा 6x2 या अंतराच्या व्यतिरिक्त कमी अंतरावर चुकूनही या वाणाची लागवड करायची नाही. कारण जोमदार वाढ, रोग प्रतिकारक क्षम, कीड प्रतिकारक क्षम झाड हे या वाणाचं पहिले वैशिष्ट्य आहे. आणि मग दुसरं काम येतं नत्र, म्हणजे युरिया सारखी खतं किंवा अमोनियम सल्फेट सारखी खतं या वाणात चुकूनही द्यायचे नाही. किंवा फवारणी करताना अति वाढ करणारे संप्रेरक असतील, पोषके असतील, विद्राव्य खताचा वापर या वाणात टाळावा लागतो. अन्यथा अतिरेक वाढ झाल्यामुळे खालच्या कैऱ्या 4x2 जर आपण लावली आणि अतिरेक वाढ जर खाली तर खालच्या कैऱ्या सड होण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणून 5x2 असेल, 5x2.5 असेल, 6x1.5, 6x2 हे योग्य अंतर ह्या वाणाचं आहे. तसेच खताची शिफारस जी याला आहे, याला नत्रयुक्त खताचा पुरवठा पहिले 45 किंवा करायचाच नाही. मग यामध्ये खतं द्यायची कुठली? या वाणाला इतर वाणापेक्षा खायला कमी लागते. सरळ सिंगल सुपर फॉस्फेट कुठल्याही चांगल्या कंपनी, शक्यतो आम्ही ग्रुपलस सिंगल सुपर फॉस्फेट का ज्यामध्ये 5 प्रकारचे अन्नद्रव्य येतात. फॉस्फरस येतं, सल्फर येतं, कॅल्शियम येतं, बोरॉन येतं आणि झिंक येतं. या 5 अन्नद्रव्यांनी युक्त जे सुपर फॉस्फेट येतं त्याच्या 2 ते 2.5 बॅगा आणि ICL पॉलिसल्फेट याच्या 2 बॅगा आपल्याला ह्या पिकाला, ह्या वाणाला लागवड करताना द्यायच्या आहे. आणि ज्या वेळेस पीक सरासरी 30-35 दिवसाचं होईल त्यावेळेस आपल्याला 1.5 गोणी, फक्त 1.5 गोणी 14-35-14 आणि PMS पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट 15 ते 20 किलो किंवा पोटॅशियम शोनाइट 25 किलो एवढ्या 2 टप्प्यात खत मात्रा ह्या पिकाला द्यायची आहे. आणि त्या व्यतिरिक्त रोग कीड नियंत्रणासाठी 3 फवारण्या जर आपण घेतल्या, लागवडीचं अंतर योग्य जर असेल, पाणी व्यवस्थापन योग्य असेल, म्हणजे यामध्ये जलतत्व, वायुतत्व आणि अग्नितत्व आपल्याला सांभाळायचं आहे. अग्नितत्व म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश, वायुतत्व म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे, जलतत्व म्हणजे पाणी व्यवस्थापन अचूक जर केलं तर 22 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादन घेणारे सुद्धा काही शेतकरी आहे. परंतु आपल्याला इतकं म्हणणं हे मोठ्या हिमतीचं दिमाखीचं होईल, त्यापेक्षा 15 ते 20 क्विंटल सहजासहजी उत्पादन क्षमता देणारा हा वाण आहे. याबद्दल काही समस्या असेल निश्चितच भेटायचं आहे मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव या ठिकाणी. बस तुमचे डोस त्यात येऊन गेले आता सगळे. बस.